आणि काय नुसते फुकारे घालतं. अरे बाबा धीर धर. अरे घराकडे गेला मला भवा तरी बघून तुझा काय झाला. अरे तुझ्या माझ्या घराने तो सत्यानच केलं बघलं. अरे घराकडे भाऊ माझं गेलो काय मिया काय गेलं का हो माझ्या वसरे घेऊन बसता. अरे माझ्या वसरेची माती घराकडे जाऊन बसा समाजला. घे माई कोण रे तेव्हा शिकले मारू त्याच्या योग आता येईल आता शिकले मारणार असा का तेव्हा इले तर तुझ्या बरोबर त्यांनी हातलं होतं समाजला. काय मूड काढता या संसारात देवाच्या काय करत पुढाऱ्यांनी मोठा मोठा सांगले आणि गो वाचन ती तुका वाटाकला स्वर्ग निडून वळावर गेले बावले गेले लोकांना बरा वाचांची डुडे अंगाचा माझ्या भावाशी करू वया ती माई येऊन येऊन माझ्या बापाशी सांगायला लागली. माझ्या भाच्या करू वया काय काय म्हणायला लागली समाजला. मग हे ऐका बरे त्या का फुसू फुसू करता जागा म्हणायला लागली काय काय सांगितले माझ्या भावाशी करू ह्याचा करू वया त्याचा करू वया आणि येऊन येऊन माझ्या बापाशी सांगायला लागली. माई हे धर्माची पोरा म्हणून अजून तिथे ठेवले बरोबर त्या का पाच पोरा झाले किंवा पोरा काय बिया ठेवतं इतक्या उंचुक्षणी बापू दात वर चावा लागलो माका तिथं नाही सांगल्या रात्री येऊन बापाची पोरा गो तुझा मला लगीन करतले. अरे बापा सुटला फुळाव नाही ते इतक्यात लगीन करतले पाटले बहिणी त्यांना बघतो नको त्यांना होणार लागले तिला बघू नको त्यांचा मिया कायचा बघतं निघताना मग माका सांगल्या आपण असून भाऊ येतो लोक बघू सकाळी तेव्हा म्हाताऱ्याची तरी लोक सांगत आपणाची पोरा होत ना म्हाताऱ्याची तरी ती बरी आहत आणि त्यांच्यापेक्षा लगीन जाऊ तरी पोरा होते पोल्याला हात घेऊन बसतात ते त्यांच्यापेक्षा भारी आहे. इतक्या सांगतो श्री माता ती पडा लागल्या स्वप्नाला जायचं ह्या खुशीवर त्या खुशी त्या खुशीवर ह्या खुशीवर आवशी चालतं आणि सकाळी मात्र आजी लाट मारून लोक बाई उठायले माझ्या आणि पोरा ऊन हात नव्हतो कोमवार आलो निदान कसला नव्हतं भाऊ गेलो तो दारात उभं राहून आता मिया उठले तोंडात शिरा मारले डाब्यात पीठ होत्यात खापल्या उभ्या राहल्या आणि कसलो हो आणल्या तो बघी आवला किलो तो नवरो बरो चला होता आकाडा पर्यंत दिसा होतो कपाळ पेटो घातल्या ढोबळो सदरा धोतर नेसलो माझं लक्ष गेलं त्याच्या धोत्राकडे नवऱ्याच्या धोत्राकडे बघता बघता धोत्रातून त्याच्या 20-25 जण पाटले चालणार आहे दिसा तर हसतंय काय कर्म माझा माका तुझ्या लाट झाली मी घरात गेल्या आणि पीठ आपल्या मी उभ्या राहिलं. अरे त्याच्या धोत्रातून 20-25 जण दिसतं त्या धोत्राच्या शिरा मारून बघतेला मी आपली मान खालती घातले तो योग लागलो माका गेलीला समाजला मान खालती घातले आमच्या बापाशी बरे आकाडे घातले रे आकाडे घ्या लोकांची धोरा येतात तुला ते काय विचारे आकाडे बघून पेची दिलो आणि उमऱ्या का पडतो तेव्हा बापाशी सांगलंय बापाशी रे ह्याच्यावर लगीन करायचं माका मावणे बापू तुमचा पोरा किती अगवारी पहिलं भाऊ इल्लो मोडतंय घ्या का अरे बापाशी हते उठला बरे झाडे मोडून घातल्या तर माझा लगीन झाला काय काय करतो लोक काहीतरी होतो हत्रात चिरड मारून घालतो लोक पुन्हा 30 वर्गात मोडून घातलंय अवाटात लोक उन्हाग लागली काय काय त्या वासंतीचा अवाटात काहीतरी लपडा असताना काहीतरी झगाड असताना होणार लगीन नाना काय काय लोक उन्हाग लागली समाजला आणि झाला काय स्वर्ग दिली आणि घराकडे बसली आमच्या बरोबर आकाड्यावर बसलो मिशे लागलो पिवणूक एकदम बाका बघल्या माका गेलीला माझं बापू चमडवळ म्हणजे कोणत्या लग्नात जा कपडे कुठून गेलो काय लाडू बिडू कोणतरी दी एका योग लाडू मारल्या पराला घेऊन गेले म्हणजे ह्या तुझ्यावर कोण बसलो घ्या भाऊला लाडू खायला पोरी चाय घेऊन गेलो तर बापू लाडू खाऊ तयार नाही माझं बापू विचारता काय हो लाडू किती घ्यायला नाही माझ्या पोरला पाचटायचा नाही होणार लागलो तोंडात पान असा तर म्हातारी आजी गेले म्हशी भाऊ गेले का पोर भाऊ गेला चुकानी आहे पान तो बापले उठलो पाटलादार फुडलादार काही एक भाऊ नाही पाटल्यादारा निघलो आणि फणसाच्या मुळा बापला तोंडिया पडलो दोघाय आपली धाव तुटला आवाज बसलो बापू सांगलो फणस पडलो पुन्हा जाऊन बघतो तर हो फणसाच्या मुलात तोंड घालून होतो एका पडतो आणि पाणी लावून बघला तर पितो होतो आणि बापाची परत तुझी माका सांगलो पोरा गो भाग्यवान असायची या अरे बापाशी उठला गोळावले भाग्यवान किती होते तो फणसाच्या मुळात पडलेलं हो बावलं तसा नाही पोरा माका घालता बापू कोवळा असा तो अरे बापाशी गोळावला उठला जून असा तो बापूस बापा आमचा पोरा त्याच्या तोंडात देव काही जात नाही आता बापाशी बिया काय सांगलं अरे बापाशी पाडो बांगर असलं उन्हात चालू नाही तोंडात त्याच्या दात होय मग भाऊ दिलू पुन्हा त्याला सांगला आम्ही आणि बापूस बापा म्हणायला लागलो पोरा तो कोवळा शिरा पडाली अरे बापाशी ह्याच्या तोंडात उठला दाखल नाही आधीच झाला कबला त्याच्याबरोबर संसार काय करतो भरडवणी भरायचं हिच्या मॅम करी ती स्वर्गात नाही ओढून घातली गाठ मूठ काढताना एक स्वर्ग दिली मी जेव्हाच्याच काढताना आता उठला लगीन घातला आणि मोकळा घातलं झाली लगीन झालं एकामेकाच्या गाळ्यात माळा घातला वरात काढू हे सगळे हे काय वाटतं कमी आहो
चल बरे होणारे कपडे बदलूया, चल बरे कपडे बदलूया, वरात करूया आमका नाचाचा. काय काय सांग लागले, 12 वाजेसर नाचतो 1 वाजेसर नाचतो. माझ्या भावात घेऊन गेले हो रे, येताना तिथून नागोबा पण राहिले. अहो असतात काय कर्म माझा, बघताना बाई बरोबर हो बघा नाही तर आमच्या अर्ध्या पक्षाला नागोबा वर्षाचे 12 महिने नागपंचमी घरात समजला ना. आलो आणि येते नागोबा करून हल्ले आणि माता केलो भय मग माता हुरटा दिली दारी याची. मी विचारतोय कसा काय हो चूक केल्यात का, माता केलो भय तरी मी विचारले काय हो पेटा मिळ्या तर नाही उन्हाग लागलो का काय करू ना. आणि जशी वरात दारा दिली तर लोकांना उन्हाग लागली, नाव घे मरे नाव घे मरे धर्माची नाव घे मरे काय काय उन्हाग लागली. माहिती तुका बरी जुड्या गाची लावली. तेव्हा तिला काय सांग लागलो, चवळ्याची शेंग म्हशीत चालली, चवळ्याची शेंग म्हशीत चालली वासंती बरोबर लगेच नाव झक मारली. इतक्या हुचुशीने आवाज तरी तिच्या जोडीला 3-5 उडिया मारू लागले. तर मी आहे नाव घेतलं, मी आहे मनवळाचा चढू तसा ऐकणारा नाही. मी आहे सांगलंय का शंकराच्या पिंडीवर बेल घालते वाकून, शंकराच्या पिंडीवर बेल घालते वाकून आणि सकाळ संध्याकाळ पेटावण्याशी तर गुटली देईन टाकून. इतक्या हुचुशीने लोकांची दात काढू लागली. काय होणार लागले बाई माणूस सोना हा फाजीळा. आता किती बडबडतो इलो काय करताला तुमका समजलं हो सांगू बापाची त्या तुमच्या हातात दिलेलं हो भावाजी भाऊ आमचं इल्लोकडे कोणी सगळ्याचे नाही माहिती हो भावाजी भाऊ आता हो एक जेव्हा येतो तर विजा जेव्हा डोळ्यात रोग लागतो. वृद्धपणी वेगे नारायणा